ईव्हीएम प्रकरणी सुप्रीम कोर्टातली सुनावणी संपली आहे। सुनावणीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवलाय। व्हीव्हीपॅटची पडताळणी व्हावी अशी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकांमध्ये निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी अशी मागणी सध्या जोर धरतीये। याच विषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय मावळे यांच्याकडून। अक्षय, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लघवी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम मशीनची जी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जावं आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावं यासाठी एक याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती आणि या याचिकेवर आज या सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली। जस्टिस दीपांकर दत्ता यांच्या या खंडपीठाने ही सुनावणी केली आणि यावेळी यांनी एक निर्देश निवडणूक आयोगाला दिलेले आहे की ही संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया योग्य प्रकारे पार पाडण्यात यावी। मतदारांचं जे मत आहे हे देखील योग्य पक्षाला म्हणजे त्यांना ज्या पक्षाला द्यायचं त्यांच्याकडे ती देण्यात यावं। आणि या संपूर्ण प्रकारावर आपण बघितलं तर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला सुनावलेलं आहे आणि पुढे आता नेमकं या संपूर्ण प्रकरणावर काय उपाय निघतो हे देखील बघणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।